जंतर मंतरवरील आंदोलनाचं आव्हान कायम असतानाच आज संसदेच्या पावसाळी अधिवेशनात सरकारची नवी कसोटी लागणार आहे। महत्त्वाकांक्षी मतदारसंघ पुनर्रचना आणि महिला आरक्षणासाठीचं घटना दुरुस्ती विधेयक या अधिवेशनामध्ये मंजूर करून घेण्याचं आव्हान मोदी सरकारसमोर आहे। उन्हाळी अधिवेशनामध्ये ही दोन्ही विधेयकं विरोधकांनी एकमुखानं हाणून पाडलेली होती। दरम्यान अधिवेशनामध्ये सरकारकडून 5 नवीन आणि 2 प्रलंबित विधेयकं मांडली जाणार आहेत। तर काँग्रेससह विरोधकांनी सरकारला विविध मुद्द्यावरती घेरण्याची जोरदार तयारी केली आहे। नीट घोटाळा, पुनर्रचना विधेयक, बेरोजगारी, अयोध्येतील दानचोरी, इथेनॉल मिश्रित पेट्रोल अशा अनेक मुद्द्यांवरती सरकारला घेरण्यासाठी विरोधकांनी कंबर कसली आहे। त्यामुळे पावसाळी अधिवेशन वादळी ठरणार आहे हे निश्चित। संसदेच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी सरकारची काल सर्वपक्षीय बैठक पार पडली। मात्र या बैठकीतून सर्व विरोधकांनी सभात्याग केला। नॅशनलिस्ट सिटीजन्स पार्टी ऑफ इंडिया अर्थात NCPI मध्ये विलीन झालेल्या तृणमूल काँग्रेसच्या बंडखोर गटाला देखील या बैठकीत आमंत्रण दिल्यामुळे विरोधकांनी तीव्र आक्षेप घेतला। सर्व विरोधी पक्षांनी काही मिनिटांसाठी सर्वपक्षीय बैठकीतून सभात्याग करून निषेध नोंदवला आणि त्यानंतर पुन्हा बैठकीला उपस्थिती लावली। संसदेचं पावसाळी अधिवेशन 20 जुलै ते 13 ऑगस्ट या कालावधीमध्ये चालणार आहे। या 4 आठवड्यांच्या अधिवेशनामध्ये सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी होण्याची शक्यता आहे। नेशनल कांग्रेस, समाजवादी पार्टी, DMK, NCP, शिवसेना UBT, CPI, CPM, केरला कांग्रेस, JMM, जितने सारे ऑपोजिशन पार्टीज थे, आम आदमी पार्टी, सारे हमारे साथ वॉकआउट करके प्रेस कॉन्फ्रेंस में थे आपके साथ। तृणमूल काँग्रेसची संख्या 28 लिहिली आणि खाली लिहिलं 20 जण जे आहेत त्यांना वेगळी बसण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे। ते ज्या पक्षात गेले तो पक्षच पुढे अस्तित्वात आहे की नाही माहिती नाही। हा त्यांचा मुद्दा वेगळा आहे, आमचा मुद्दा वेगळा आहे। आमच्या मुद्द्यावर त्यांनी सुरुवातच अशी केलेली आहे की 6 जणांना आधी ॲफिलिएशन मान्य देते आणि ते ॲफिलिएशन आता ॲफिलिएशन हा शब्द कुठेही कायद्यात नाही ना की कुठल्या तरी पक्षाला ॲफिलिएट होणं, मर्जर, 2/3 हे सगळं त्याच्यामध्ये आहे। आणि 10व्या घटनेच्या 10व्या शेड्यूलमध्ये अशी कुठली तरतूद नसताना अशा लोकांना मान्यता देणं गैर आहे आणि म्हणून आम्ही सगळ्यांनी आज ऑल पार्टी मीटिंगमध्ये वॉकआउट केलेलं आहे। आजपासून सुरू होणाऱ्या संसदेचं पावसाळी अधिवेशन वादळी ठरण्याची चिन्हे आहेत। सर्वपक्षीय बैठकीमध्ये 40 पक्षांनी आपली मतं आणि भूमिका मांडल्याची माहिती संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी दिली आहे। तसंच विरोधी पक्षांची मतं नोंदवून घेतली आहेत। सरकारनं मांडलेल्या विधेयकावरती सर्वांनी सहकार्य करावं असं रिजिजू म्हणाले। यासोबतच मुद्द्यांवरती चर्चा न होता केवळ गोंधळ झाला तर त्याचं नुकसानच होईल। छोट्या पक्षांना अधिक बोलायचंय, त्यामुळे कामकाज सुरळीत होऊ द्यावं असं आवाहन देखील रिजिजू यांनी केलंय। पक्ष के साथियों को कहना चाहता हूं कि पहले में भी पार्लियामेंट को काफ़ी चलाने में दिक्कत आई थी क्योंकि हंगामा बहुत ज़्यादा हुआ था। हंगामा होने से कोई लाभ नहीं होता है और लोग पसंद नहीं करता है। लोग चाहते हैं कि पार्लियामेंट सुचारू रूप से चले। दिल्लीत काल सर्वपक्षीय बैठक पार पडली। त्यात महिला आरक्षणाची अंमलबजावणी लोकसभेच्या सदस्य संख्येनुसार करण्याची मागणी DMKनं केल्याची माहिती सूत्रांकडून कळतेय। तसंच डिलिमिटेशन विधेयकाबाबत सरकारकडून आणखी स्पष्टतेची गरज असल्याचं DMKनं बैठकीत सांगितल्याची माहिती देखील समोर आलेली आहे। आजपासून संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू होणार आहे आणि याच पार्श्वभूमीवरती सर्वपक्षीय बैठक पार पडली। ही बैठक संपल्यानंतर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी सुरक्षा मंत्री राजनाथ सिंह यांच्या पाया पडून त्यांचे आशीर्वाद घेतलेत। हा व्हिडिओ आता समोर आलाय। या व्हिडिओमुळे राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्यात। एकीकडे शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी मतदारसंघ पुनर्रचना विधेयकावरती चर्चेची तयारी दाखवली आहे, तर त्याचवेळी आमदार रोहित पवारांनी विधेयकाला कडाडून विरोध केलाय। विधेयकाला पाठिंबा न देता सरकारचा संविधानावरती घाला घालण्याचा डाव उधळून लावल्याचं आवाहन रोहित पवारांनी केलंय। त्यामुळे अधिवेशनामध्ये पवारांची राष्ट्रवादी विधेयकावरती नेमकी काय भूमिका घेते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। अयोध्येच्या राम मंदिरातील दानचोरी प्रकरणी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिलंय। पंतप्रधान मोदींनी मंदिराच्या ट्रस्टच्या आर्थिक व्यवहारांच्या स्वतंत्र आणि सखोल चौकशीचे आदेश द्यावेत अशी मागणी राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगेंनी केली आहे। तसंच अशा गुन्ह्यांमध्ये तुमचं मौन खपवून घेतलं जाणार नाही असं देखील त्यांनी पंतप्रधान मोदींना उद्देशून म्हटलंय।
अयोध्येच्या मणिराम दास छावणी इथं 22 जुलैला राम मंदिर ट्रस्टची महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीत राम मंदिराचे व्यवस्थापन आणि ट्रस्टच्या समित्यांची पुनर्रचना या मुद्द्यांवरती चर्चा होणार आहे. एसआयटीनं बैठकीपूर्वी ट्रस्टकडे आपला अंतिम अहवाल सादर केल्यास त्यावरती देखील सविस्तर चर्चा केली जाईल. अहवालातील निष्कर्षाच्या आधारे ट्रस्ट पुढील कार्यवाही निश्चित करून आवश्यक निर्णय घेऊ शकेल. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत सुरू असलेल्या सीजेपीच्या आंदोलनाचा आज 31वा दिवस आहे. कॉक्रोच जनता पार्टीकडून आज संसदेवरती मोर्चा काढण्याची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे जंतर मंतर परिसरामध्ये पोलिसांनी तगडा बंदोबस्त तैनात केलाय. सोनम वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली यांनी आंदोलनस्थळी ठिय्या मांडलेला आहे. कॉक्रोच जनता पार्टीचं दिल्लीतील जंतर मंतरवर आंदोलन सुरू आहे. आज कॉक्रोच जनता पार्टीनं संसद चलो मोर्चाचं आयोजन केलंय आणि यासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी जंतर मंतर या ठिकाणी जमावं असं आवाहन करण्यात आलंय. मात्र दिल्ली पोलिसांनी अशा कोणत्याही मोर्चासाठी ना परवानगी मागण्यात आलेली आहे ना ती देण्यात आलेली आहे अशी माहिती दिली आहे. त्यामुळे या मोर्चावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय. परवानगीशिवाय मोर्चात सहभागी होणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाईल. त्याबरोबरच 5 पेक्षा जास्त लोकांनी एकत्र येण्यावरती देखील बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे दिपके यांच्यासह आंदोलकांवरती कारवाई होण्याची शक्यता आहे. दिल्लीतील जंतर मंतरवर 20 दिवसांपासून उपोषण करणाऱ्या सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी उचलून नेत रुग्णालयात दाखल केलं आणि यानंतर त्यांच्या पत्नीनं हायकोर्टात धाव घेतली. वांगचुक यांना तात्काळ उपचारासाठी इतर रुग्णालयात हलवण्याची परवानगी द्यावी या मागणीसाठी त्यांच्या पत्नी गीतांजली ओंगमो यांनी हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली. मात्र हायकोर्टानं वांगचुक यांच्या सफदरजंग रुग्णालयामध्येच उपचार सुरू राहतील असे आदेश दिलेत. त्याबरोबरच वांगचुक यांनी वैद्यकीय उपचारांना सहकार्य करावं असे देखील आदेश कोर्टानं दिले. वांगचुक यांच्या कुटुंबियांना स्वतंत्र खोली देण्यात आलेली असून ते त्यांच्यासोबत वेळ घालवू शकतात असं सांगताना सफदरजंग रुग्णालयातून खासगी मेदांता रुग्णालयात हलवण्याची मागणी करणारी याचिका दिल्ली हायकोर्टानं फेटाळून लावली आहे. सुरक्षेच्या नावाखाली पोलिसांनी वांगचुक यांना बेकायदेशीर डांबून ठेवल्याचा गंभीर आरोप गीतांजली यांनी केला होता. वो कह रहे थे कि क्योंकि हमें उनकी हेल्थ की बहुत परवाह है और उनकी हेल्थ डिटीरियोरेट हो रही थी इसलिए हमने उनको लाया, लेकिन ये दोनों बातें गलत हैं. तो अगर आपको उनकी हेल्थ की इतनी ही चिंता है तो आपने सिविलियन ड्रेस में पुलिस क्यों भेजा और इतनी बेरहमी से क्यों उनको उठा के स्ट्रेचर में डाला और लेके गए. ये सब नौटंकी है कि ये हम हेल्थ के लिए चिंतित हैं और ये है. उनको बस डर था कि अगर कल मार्च में सोनम निकल पड़े तो लाखों साथ में जुट जाएंगे, सिर्फ दिल्ली में ही नहीं पूरे देश भर में, कि सोनम के होने से जितने लोग आते थे और आने वाले हैं उनके ना होने से उसके दुगने लोग आएंगे, उससे दुगना जोश होगा. If a person is not under detention, अगर वो अपराधी नहीं है या उसके अगेंस्ट कोई केस नहीं है और वो ये कह रहा है कि मुझे अपने चॉइस के अस्पताल में जाना है, तो कोई रोक सकता है क्या? ये सरकार कह सकती है कि क्या नहीं, आपको हमारे सरकारी अस्पताल में ही इलाज कराना पड़ेगा. और हमारा ये कहना है हाईकोर्ट के डिविजन बेंच का जो ऑर्डर है इज बीइंग मिसइंटरप्रेटेड. देयर इज नो सच ऑर्डर ऑफ द हाईकोर्ट टू डिटेन मी. इंडिया के वन ऑफ द फेमस एंड वन ऑफ द बेस्ट हॉस्पिटल वेदांता जाना चाहते हैं और वेदांता से इन्होंने बात कर ली है, तो इनको रोका क्यों जा रहा है? दिल्लीतील जंतर मंतरवरील सोनम वांगचुक यांच्या आणि अभिजित दिपकेंच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ ठाकरेंच्या शिवसेनेनं शिवाजी पार्कवरती आंदोलन केलं. आता सरकार बदलण्याचा लढा सुरू झाला पाहिजे अशा शब्दांमध्ये उद्धव ठाकरेंनी मोदी सरकारला आव्हान दिलं. शिवाजी पार्कवरील या आंदोलनाला मोठ्या प्रमाणावरती युवकांनी हजेरी लावली. तर आम्हाला कापलं तरी चालेल, झुकणार नाही अशा शब्दांमध्ये आदित्य ठाकरेंनी सरकारला इशारा दिला. त्याचवेळी भाजपनं देखील ठाकरेंच्या आंदोलनावरती जोरदार तोंडसूक घेतलंय. की पाकिस्तान बरोबर चर्चा केली पाहिजे. पाकिस्तान बरोबर, जो पाकिस्तान आपल्या देशात आतंकवादी घुसवतोय, बॉम्बस्फोट करतोय, सगळं काही करतोय, अतिरेकी हल्ले करतोय, त्याच्याबरोबर चर्चेचे दरवाजे खुले ठेवले पाहिजेत. आणि मोहन भागवतना विचारले तर मोहन भागवत म्हणतात की होय बरोबर आहे, हम हिटलर जैसे नहीं है. अहो भागवत साहेब, हे हम हिटलर जैसे नाही आहे तुमच्या मोदींना सांगा. आणि पाकिस्तान बरोबर चर्चेची तयारी आहे, मग वांगचुक बरोबर का नाही करत? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.
आहे.